नमस्कार, कशात सर्व? मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये. जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. मागे वळून पाहताना काय गवसेल माहीत नाही, पण जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. आठवणींचं जग थांबत असेल तुमच्यासाठी, आठवावे जगलेले क्षण कधीतरी. भेटल्या असतील अनेक व्यक्ती, पण सगळ्यात चांगल्या नसतील हे मात्र नक्की. रडवून गेल्या असतील अनेक व्यक्ती, हसवणारे मात्र क्वचितच भेटतील. ह्याच व्यक्ती चिरंतर लक्षात राहतात हे मात्र नक्की. जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. मनात जपलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हावा साक्षीदार, पण मनाच्या दाराआड दडलेल्या दुःखाचं सात्वन घाला थोडंफार. आयुष्यात भेटलेल्या गोड व्यक्तींची मनोमन आठवण काढावी कधी कधी. जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की मी आज तुम्हाला मी केलेली हरतालिकेची पूजा दाखवणार आहे. ती पण खूप डिटेलमध्ये, ती पण आम्ही ज्या पद्धतीने आत्तापर्यंत करत आलो आहोत त्याचप्रमाणे, म्हणजेच माझी मम्मी ज्या पद्धतीने पूजा मांडत होती त्याच पद्धतीने मी पण पूजा करत असते. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. जसे की कोणी कोणी हरतालिकेची मूर्ती आणत नाहीत, पण आमच्यात मात्र हरतालिकेची मूर्ती आणली जाते. मग तिची अगदी विधिवत पूजा आम्ही करतो. आज हरतालिका, त्यामुळे दिवसाची सुरुवात आज खूप लवकर होते असं म्हटलं तरी चालेल, किंवा रात्रीच होते असं म्हटलं तरी चालेल. कारण ह्या सामानाची जी जुळवाजुळव आहे ती रात्रीच करून ठेवावी लागते. कारण ही जी पूजा आहे ती लवकर जेवढं आपण करू पहाटे, तेवढं आपल्याला छान, म्हणजे हे असतं की म्हणतात ना की जेवढ्या तुम्ही ब्रह्मकाळात पूजा केल्या जातील त्यांचं पुण्य आपल्याला जास्त प्रमाणात भेटतं. किंवा पुण्य म्हणण्यापेक्षा म्हणा, किंवा तो जो टायमिंग असतो त्या गोष्टी त्या वेळेत होणं खूप गरजेचं आहे आणि त्यांचा लाभ आपल्याला पण भेटतो. सकाळचं टायमिंग तुम्हाला माहितीच आहे की किती वातावरण शांत असतं. जेवढं वातावरण शांत तेवढं आपलं मन पण शांत, म्हणजे तोच लाभ मिळतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण आपल्याला मनशांती भेटते, पूजा केल्यावर खूप छान प्रसन्न वाटतं. मग अजून काय पाहिजे. मग त्याचप्रमाणे आज दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली होती. मग बाहेरचं सगळं आवरून घेतलं, उंबरठा लेपन केलं, रांगोळी काढली छानपैकी, मग स्वतः तयार झाली. चा लुक मी कसा केला आहे तो तर मी तुम्हाला दाखवलाच आहे की एकदम साधा सिंपल केला आहे. मी इथे लाल कलरची साडी घातली आहे. तुम्ही इथे कोणत्याही कलरची घालू शकता, म्हणजे जास्तीत जास्त म्हणला तर पांढऱ्या कलरची साडी असेल. पांढरा म्हणजे पूर्ण पांढरा नाही, पांढऱ्यामध्ये पण कलर असतात बघा, लाल छटा वगैरे असणारे, किंवा लाल त्याच्यामध्ये डिझायनिंग असलेली, किंवा दुसऱ्या कलरचे कुठलेही, म्हणजे एकदम सफेद पांढरा नाही. पांढऱ्यामध्ये थोडंफार मिक्सिंग कलर असेल किंवा त्याच्यावरती फुलांची वगैरे डिझाईन असेल तर असा पांढऱ्या कलरची. त्याचबरोबर लाल कलर, हिरवा कलर, आता मी तर इथे लाल कलरची घातलेली आहे. आणि त्याच्या आधी मी पहिला घरातील सगळी काही फरशी वगैरे पुसून घेतली आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती पण जागा स्वच्छ पुसून मग त्याच्यावरती मी रांगोळी काढलेली आहे. ती रांगोळी कोणती काढली ते तुम्ही मागापासून बघितलेच आहे, तरी पण एकदा सांगते की बेलाचं पान काढलेलं आहे छान असं. त्याच्यामध्ये ओम नमः शिवाय असं लिहिलं. माझ्याकडे काही इथे चौरंग नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे पाट मांडलेला आहे आणि त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरलेलं आहे आणि अशा प्रकारे ही पूजा चालू केलेली आहे. या पूजेसाठी मी 5 प्रकारची जी फळं असतात ती घेतलेली आहेत. परत वस्त्रमाळा घेतलेल्या आहेत. पांढरं वस्त्रमाळ पण घेतलेलं आहे मी, आणि हळदी कुंकू लावलेलं पण वस्त्रमाळ घेतलेली आहे. खाऊची पानं, म्हणजेच बरेच जण त्यांना विड्याची पण पानं म्हणतात. स्वच्छ धुवून अशी वाळू घेतलेली आहे. वाळू पण यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण वाळू मी ज्या ठिकाणाहून आणली आहे त्या ठिकाणं रोज कुत्री मांजरी वगैरे बसली असतात. तो येण्या जाण्याचा रोड आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण तिथेच बांधकाम पण चालू आहे. आणि वाळू आणायची म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे, बांधकाम ज्या ठिकाणी वगैरे चालू असतं तिथूनच वगैरे आपण आणतो. पण आता काय आपण नदी किनारी किंवा समुद्राच्या किनारी वगैरे तर जाऊन काही वाळू आणणार नाही आहोत. यासाठी मी ती वाळू पण स्वच्छ धुवून घेतली. नाही तर बरेच जण म्हणतील त्या वाळूमध्ये एवढंच काय पाणी वगैरे आहे, तर मी ती वाळू पण स्वच्छ धुवूनच, असंच असते मी दरवर्षी पूजा करताना पण अशीच पूजा असते. वाळू स्वच्छ धुवून घेते आणि मगच मी त्यांचं शिवलिंग असं तुम्हाला दाखवत आहे तसं तयार करत असते. आणि इथे बऱ्याच जणांना वाटेल की खाली प्लॅस्टिकचा कागद का ठेवला आहे, डायरेक्ट त्या कापडावरती का केलं नाही. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डायरेक्ट कापडावरती पण हे असं शिवलिंग वाळूचं तयार करू शकता. पण माझी वाळू मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तशी खूपच त्याच्यातून पाणी आज दिसते, म्हणजे तुम्हाला ते थोड्या वेळाने दिसेल की कडेला पण ते पाणी सगळं साचलेलं दिसतं ते.
कारण वाळू धुतलेली असल्यावर ती पूर्ण तर काय एवढी स्ट्रेन होत नाही, म्हणजे किती जरी त्याला हे केलं ना तरी पण त्यात थोडंफार वाळूचं असं पाणी आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की वाळूचं पाणी ते असं कडेनं पूर्ण दिसतं आणि ते पूर्ण कपडा जो आहे तो ओला होतो आणि आपली जी मूर्ती ठेवली आहे तिथंपर्यंत पण ते पाणी जाऊन त्या मूर्तीला लागू शकते. म्हणून मी तिथे खाली प्लॅस्टिक कागद लावला आहे आणि मग त्याच्यावरती शिवलिंग तयार केलं आहे. ह्या पूजेला जास्तीत जास्त म्हटलं तर पूर्ण शिवलिंगालाच महत्त्व आहे. वाळूचं शिवलिंग ह्याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. कारण आता जी मी मूर्ती आणली आहे त्यासोबत पण तुम्हाला ऑलरेडी शिवलिंग मिळतेच, पण त्या शिवलिंगापेक्षा वाळूचं स्वतः शिवलिंग तयार करणे आणि त्याची पूजा करणे ह्या विधीला, या पूजेमध्ये जास्तीत जास्त महत्त्व आहे. या पूजेमध्ये तुम्ही पण अखंड दिवा लावायचा असेल तर लावू शकता, नसेल लावायचा तर काही हरकत नाही. पण अखंड दिवा शक्यतो लावावा, कारण वर्षातून एकदा ही पूजा येते आणि जेवढा आपण अखंड दिवा घरामध्ये वगैरे लावू तेवढी आपली निगेटिव्हिटी जी घरामध्ये असते ती दूर होण्यास मदत होते. म्हणजे आपण म्हणतो ना, ते अखंड चालू राहतो दिवा जोपर्यंत पूजा आहे तोपर्यंत. तर नक्की लावावा. आणि कसा लावावा हे तुम्हाला मी मगाशी दाखवलं की मी इथे तिळाचं तेल वापरले, तुम्ही साधं वापरणार असाल तरीही चालेल आणि मी त्यात लवंग पण घातलेले आहेत. आता इथे मी छान असं वाळूचं शिवलिंग तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला पुढे दिसत आहेत की मी इथे विडे मांडणार आहे. तर विडे मांडताना पण बघा, बऱ्याच जणांना माहीत नसतं, कोण कोण एकच पान ठेवतं, म्हणजे जे आपण खाऊचं पान किंवा विड्याचं पान जे म्हणतो ना ते कोण कोण एक एकच ठेवतात. तर एक एक नाही ठेवायचं, दोन दोन ठेवायचे आणि ते पण त्यांची पद्धत बघा ठेवण्याची कशी. ते जे पानांचा जो देठ आहे तो आपण तिकडे, म्हणजे देवाची जी दिशा आहे, आपण जी मूर्ती ठेवलेली आहे त्या दिशेकडे करायचं. नाही तर कोण कोण काय करतात, स्वतःकडे ती विड्याच्या पानांची देठ आहेत ती करतात आणि त्याच्यानुसार विडा मांडतात. तर तसं मांडायचं नाही आहे, मी इथं पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि कोण कोण ह्या पूजेमध्ये एकच पण विडा ठेवतात, म्हणजे 5 विडे ठेवत नाहीत. आता इथे मी ज्या 5-5 गोष्टी घेतलेल्या आहेत, म्हणजे हळकुंड 5, खारीक, खोबरे, जे हे असं 5-5 गोष्टी घेतलेल्या आहेत बाकीच्या, त्या कोण कोण फक्त 5च पाकीट मिळतं. खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, असं 5 यांचं पाकीट असतं, तेच ठेवतात. ते जरी ठेवलं तरी चालेल. शेवटी काय, आपण मनातून पूजा केली एवढंच महत्त्वाचं असतं. तर इथे मी 5 प्रकारचे विडे मांडून घेतलेले आहेत. 5 फळं पण मांडली आहेत, त्यांची पण पूजा करून घेतलेली आहे. पूजेची सुरुवात करताना तुम्ही मूर्तीबरोबर पण गणपती भेटतो तो तर असतोच, पण आपल्या घरातील जो गणपती असतो मी त्याच्यापासूनच सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपली घरातील जी मूर्ती असते ती मूर्ती ठेवून मी या पूजेची सुरुवात केली आहे. तुम्ही तशी पण करू शकता किंवा आपण रेग्युलर जसं करतो की सुपारी म्हणून गणपतीची पूजा करतो तसं सुपारी ठेवून पण गणपतीची पूजा करू शकता. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही मूर्ती पण ठेवू शकता किंवा सुपारी पण ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना वस्त्रमाळा घातलेल्या आहेत. वस्त्रमाळा गणपतीला पण मी हळदकुंकवाच्या घातलेल्या आहेत आणि पार्वती आणि तिची जी सखी आहे तिला पण मी रंगीत वस्त्रमाळा, म्हणजे हळदीकुंकवाच्याच वस्त्रमाळा घातलेल्या आहेत. आणि फक्त आपल्या शंकरांना ज्या आहेत त्या पूर्ण पांढरी वस्त्रमाळा असते ना ती मी शिवलिंगाला इथे घातलेली आहे. आता माझं इथं जानवं पण वाहून झालेलं आहे. जानवे मी शिवलिंगाला पण घातलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या गणपती बाप्पांना पण जानवे मी घातलेली आहे. आणि मी आता इथे वाळूचं जे आपण बनवलेलं शिवलिंग आहे त्याचे पूजा करून घेत आहे. म्हणजे पहिला पाण्याचा अभिषेक, नंतर मग दुधाचा अभिषेक आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या पत्री असतात. आणि त्यापेक्षा मेन म्हणजे बेलपत्र मला इथे व्यवस्थित भेटलेलं नाही, म्हणजे खूपच असं सुकल्यासारखं बेलपत्र आहे, म्हणजे फ्रेश बेलपत्र मिळालेली नाही आहेत. पण म्हणतात ना, जसं मिळेल तसं, आता पूजेला जसं उपलब्धता असेल तसं, कारण तिथे बघितलं मी 2-3 ठिकाणी तर नव्हतंच, एकाच ठिकाणी होतं. ते पण जरा थोडंसं मला सुकल्यासारखं वाटलं होतं, पण ठीक आहे, मिळालं हेच खूप झालं. मग त्याच्यानंतर मी 5च बेलपत्र त्यातली चांगली होती त्यामुळे मी इथे 5च बेलपत्र वाहिलेली आहेत. मला जेवढी जास्तीत जास्त मिळतील तेवढी तुम्ही वाहू शकता, कारण या दिवशी वाळूचं शिवलिंग तयार करणं, त्याची पूर्ण विधिवत पूजा करणं. आता बरेच जण या उपवासामध्ये साबुदाणा असेल, साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचं थालीपीठ, वडे किंवा वरीचा भात असले पण पदार्थ करून खातात. पण शक्यतो हरतालिकेचा जो उपवास आहे त्या उपवासामध्ये असले पदार्थ खाऊ नका, कारण ते पदार्थ या उपवासाला चालत नाही. ते शेवटी काय, मनातून उपवास करतो त्याला तर महत्त्व आहेच, पण काय या उपवासामध्ये फलाहार याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही फळं खाऊ शकता वेगवेगळी प्रकारची, दूध असेल असले पदार्थ वगैरे घेऊ शकता. कारण हा जो उपवास आहे तो मुख्य पार्वतीने रुईचं जे पान असतं तो साठवून केलेला आहे. आपण तेवढं तर करू शकत नाही आहे, तर आपण निदान फक्त फलाहार करू शकतो. तर तशा पद्धतीचा उपवास करायचा.
आता यात पण बऱ्याच जणांना वाटू शकते की उपवास आमचा आता आम्ही कशा पण पद्धतीने करू, आम्हाला तसाच झेपतो. तर काही हरकत नाही, तुम्ही जसा करत आलाय तसा पण करू शकता. पण शक्यतो या उपवासाला फलाहाराचं महत्त्व आहे. कुणाकुणाला काय असतं, करायची इच्छा असते पण त्याच्याबद्दलची डिटेल माहिती नसते. म्हणून मी एवढं सगळं डीपमध्ये थोडं टिप्स असतील, जी काही माहिती आहे ती सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथं माझी पूर्ण पूजा अशी मांडून झालेली आहे. आता मी इथे समया लावत आहे. समयामध्ये जे तेल वापरणार आहे ते पण मी इथे तिळाचंच तेल वापरलं आहे. तुम्ही साधं पण वापरू शकता, मी मगाशी सांगितलं तसं. आणि मेन म्हणजे समईच्या खाली, समई तशाच डायरेक्ट खाली ठेवायची नाहीत. मग ते टेबल असेल, फरशी असेल तुमच्या, आपण डायरेक्ट ठेवतो ना समयाखाली, तर ते पण मी तुम्हाला इथे दाखवत आहे. समया डायरेक्ट अशा खाली ठेवायच्या नाही आहेत. तर त्यांना व्यवस्थित असं प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचं आहे. त्या तांदळामध्ये हळद कुंकू मिक्स करायचं, म्हणजे अक्षता म्हणतात ना तशा प्रकारच्या करायच्या आहेत. आणि मग त्याच्या खाली ठेवायचं. आणि तसं नसेल करायचं तर डायरेक्ट तांदळावर ठेवा, मग हळद कुंकू वाहिलं तरी पण चालेल. इथे मी बाप्पांना पण नैवेद्य दाखवला आहे. बाप्पांना पण दुर्वा, जे आपलं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की वस्त्रमाळ वाहिलेली आहे, चानवं वाहिलेलं आहे. बाप्पांची पण विधिवत इथं पूजा मी केलेली आहे. बाप्पांच्या आवडीचा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे. आणि आपल्या हरतालिका तर तुम्ही पाहू शकता कशी त्यांची छान अशी पूजा केली आहे. मला तर असं एकटक बघत राहणं जे म्हणतात ना, तसं बघत राहावं असं वाटतं त्या मूर्त्यांकडे. जणू काही त्या बोलतीलच की काय. एवढं छान असं त्यांचं रूप त्या दिवशी दिसतं. आणि उपवासाचा दिवस तर कसा निघून जातो काहीही कळत नाही. दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला ते सुद्धा कळत नाही. ओटीचं पण मी ओटी भरलेलं पण साहित्य ठेवलेलं आहे. आणि जे विकत भेटतं आपलं बांगडी असेल, त्याच्यामध्ये बाकीचं जे साहित्य असतं मंगळसूत्राची मणी वगैरे, ते पण मी त्यांना अर्पण केलेलं आहे. प्लस आपली घरातील ओटी मी म्हणते इथं, म्हणजे नारळ, ब्लाऊज पीस, तो पण मी त्यांना तिथे गजरा ठेवलेला आहे. ते तुम्हाला दाखवलं मगाशी मी. तर अशा प्रकारे माझी ही हरतालिकेची पूजा झालेली आहे. मी जेवढं होईल तेवढं थोडंफार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हरतालिकेचं पुस्तक भेटतं, ते पुस्तक घ्यायचं आणि कधीही आपण पूजा, जर समजा आता उद्या पूजा असेल तर त्याच दिवशी पूजेचं पुस्तक वाचायला घ्यायचं नाही कधी पण. जरा आदल्या दिवशी पण वाचून ठेवायचं, किंवा जेव्हा टाईम असेल 2-3 दिवस जर आधी आणून ठेवलं असेल तुम्ही पुस्तक, किंवा दरवर्षीचं तुमचं अगोदरचं असेलच, दरवर्षी करत असाल तर अगोदर असतंच, थोडासा विसर पडलेला असतो, तर एकदा रिव्हिजन करून घ्यायची आणि वाचून घ्यायचं पुस्तक आणि मग पूजेला लागायचं. आपली पूजा एवढी छान होते की कळतसुद्धा नाही. पूजा छान गडबड गोंधळ न होता व्यवस्थित कधी सुरळीत पार पडली ते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.